क्वालिफायर नंबर 2 सुरू होते. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. पंकजच्या माध्यमातून मात्र विकेट जातीये. सॉफ्ट डिसमिसल मात्र इथे पहिल्या बॉलवरती मात्र शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी बॉल झेपला नाही पंकजला व पंकज मात्र सरळ बॉलरच्या हातामध्ये विकेट देऊन माघारी परततोय. तर नवीन बॅटर गारे, रोहित गारे सज्ज होतोय बॅटिंगसाठी. तर फुटचा बॉल. डॉट बॉल. प्रसादच्या माध्यमातून चांगली बॉलिंग पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. आता फुटचा बॉल पुन्हा सज्ज होईल. यावेळेस मात्र पुलचा फटका सिंगल येईल आणि त्या सिंगलने मात्र आता स्ट्राईक रोडर होते आणि आता मात्र अजय पाटील बॅटिंग मारून सज्ज होईल. प्रसाद टू अजय. यावेळेस मात्र सिंगल हलक्या हाताने बॉल खेळून काढलाय. या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने वाढणार आहे. धावसंख्येतून पोहोचेल ती 2. प्री क्वालिफायर 2 चा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. यावेळेस मात्र एक आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला रोहितच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉल येईल. या डॉट बॉलने मात्र पाचवा बॉल हाताळला जातोय आणि धावा फक्त त्या 2. एक गडी बाद 2. तर मात्र शेवटचा बॉल या ओव्हरमधील प्रसादच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. षटक संपतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या होते ती फक्त 2. एक गडी बाद 2 धावसंख्या आहे. चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. आता मात्र दुसरी ओव्हर संभवता दीपक येईल बॉलिंग मारून सज्ज. दीपक बनकर सज्ज होतोय आता संघाची दुसरी वैयक्तिक अशी पहिली ओव्हर घेऊन. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा दीपकच्या माध्यमातून केला जाईल. पहिला बॉल. चांगला फटका आहे. सिंगल धावेने मात्र आता अजय नॉन स्ट्राईक वरती जाणार आहे. आता मात्र दीपक यांचा सामना करेल तो रोहित. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग आहे. व्हॉट एन एफर्ट. डॉट बॉल. चांगली फिल्डिंग प्रणवच्या माध्यमातून. जर्सी नंबर 18 फुटचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. पॉवरफुल स्ट्रोक. सिंगलच्या माध्यमातून मात्र धाव घेतली गेली आणि अजय स्ट्राईक वरती येईल पुन्हा एकदा. दीपक आता मात्र त्याचा सामना करणार आहे. यावेळेस पुन्हा सिंगलने मात्र आता मोहर उमटवली जाते. या सिंगलने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 5. 1.4चा खेळ पूर्ण. धावसंख्या ती 5. धावफलकावरती लागेल. आता मात्र फुटचा बॉल दीपकच्या माध्यमातून हाताळला जाईल. यावेळेस काय बॉल आहे. व्हॉट डिलिव्हरी. नक्की चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय दीपकच्या माध्यमातून. डॉट बॉल येईल. यावेळेस एक प्रयत्न होता परंतु बॉल जातोय 2 धावांसाठी. 2D.
2 धावा या बॉलवरती मिळणार आहेत आणि 2 धावांचा मात्र फटका बसतो. 2 धावांनी धावसंख्या मात्र 2 ने वाढणार. धावसंख्या होते ती 7. आता मात्र नवीन बॉलर संभवतः सागर येईल. सागर सज्ज होतोय बॉलिंगसाठी. तर सागर टू अजय. इथे मात्र चांगला फटका आहे. सिंगल येईल. अजय पाटीलच्या बॅटमध्ये येणारी तिसरी सिंगल. 34 सिंगल येते. 8 बॉलमध्ये 4 धावा करून खेळतो तो रोहित आणि 4 बॉलमध्ये 4 अजय. तर पुढचा बॉल सागरचा रोहितसाठी. यावेळी चांगली फिल्डिंग आहे. फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल. डॉट बॉल. तर मात्र काय फिल्डिंग लावली आहे. यावेळेस देखील सागरच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला जातोय. डॉट बॉल आणि डॉट बॉल. तर मात्र पुढचा बॉल सागरचा सामना करेल तो रोहित. सज्ज होते पुन्हा एकदा. यावेळेस स्ट्रोक केला गेला आहे आणि तिथे मात्र धावबाची संधी होती परंतु बॉल डायरेक्ट हिट न लागता डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये जातोय आणि ते सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धाव. तर मात्र पुढचा बॉल पुढची संधी असेल ती अजय याच्यासाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेस काय बॉल आहे. व्हॉट अँड डिलिव्हरी. चांगला बॉल हाताळला जातोय. बॉल आतल्या दिशेने वळण घेतला गेला व सिंगल धावेचा प्रयत्न मात्र फसतोय अजयचा. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा सागरच्या माध्यमातून हाताळला जाईल. धावसंख्या आहे ती फक्त आणि फक्त 9. आता मात्र स्वीपचा फटका केला गेला. स्वीप शॉट. या स्वीपने मात्र धावसंख्या होते ती 10. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या ती फक्त 10. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आहे. आता मात्र न्यू बॉलर सज्ज होते तो समेत. चांगला प्रयत्न आहे आणि ते मग धावबाद संधी आणि येते मात्र अजय व रोहित दोन्ही एकाच एंडला जाऊन पोहोचले. आता मात्र रोहित बाद होतोय. आता मात्र अजयच्यासाठी रोहितने विकेट आपली सॅक्रिफाईस केली व रोहित मात्र माघारी परतावं लागते. आता तर मात्र चांगली फिल्डिंग प्रसादच्या माध्यमातून एक चांगला स्टॉप केला गेला. आता मात्र न्यू बॅटर विशाल सज्ज होईल बॅटिंग मारवरती. विशाल. बाप काय चूक झाली आहे. कॅच सोडला की मॅच सोडली आहे प्रसादने. परंतु इथे मात्र हार्ड लक. कॅचेस मात्र कॅप्टनच्या माध्यमातून मात्र प्रसादला थोडंसं प्रोत्साहन दिले गेले परंतु सोपा झेल सुटला गेला प्रसादच्या हातामधून. पुढचा बॉल. यावेळेस देखील पुन्हा बॉल सुटतोय. थोडंसं दबावाखाली दिसतोय प्रसाद परंतु संधी मात्र इथे तयार केली गेली.
आता मात्र पुन्हा सज्ज होईल. यावेळेस चांगला फटका आहे, सिंगल धावेसाठी जाणारा फटका. या सिंगलने मात्र धावसंख्या 1ने वाढणार आहे, धावसंख्या पोहोचेल ती 13. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होईल तो समेतने मात्र एक संधी निर्माण केली होती. अजयला बरोबर जाळ्यामध्ये फसवलं होतं, पण तिथे मात्र चूक केली गेली व कॅच सुटला गेला. आता मात्र पुढचा बॉल, यावेळेस चांगला फटका आहे, लेट कट विशालच्या माध्यमातून सिंगल धाव येईल. या सिंगलने मात्र आता धावसंख्या होते ती आता मात्र चांगला प्रयत्न आहे, पण तिथे मात्र सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने मात्र धाव फलक 1ने पुन्हा वाढणारी धावसंख्या होते ती 15. आता मात्र 5व्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय, धावसंख्या ती 15. प्रफुल्ल आता मात्र बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. पुढचा बॉल, यावेळेस डायरेक्ट हिट. आणि आता मात्र टीव्ही अंपायरचा निर्णय घेतला गेलाय, टीव्ही अंपायरकडे निर्णय सोपवला गेलाय. पाहूया आता काय येते, मात्र संधी देतोय. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, ते चांगली फिल्डिंग केली गेली आणि अजय पाटील मात्र त्या निर्णयाच्या प्रतीक्षेमध्ये मैदानावरती उभा आहे. आणि मात्र विकेट आणि विकेट दिली जाईल. आउट होते अजय, डायरेक्ट हिटचा फटका व एक मोठी विकेट, एक मोठा मासा इथे मात्र गळायला लागतोय. स्थिती बसणार नाहीत. जेंट्स कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला, म्हणजे माझ्या उजव्या बाजूला त्यांची सोय केली गेली आहे. तिथे फक्त लेडीज, फॅमिली व किड्स तिथे बसतील. माझ्या उजव्या बाजूला जी गॅलरी आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त जेंट्सची सुविधा केली आहे. ती साईड स्क्रीनला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बसून घ्या. काळ्या पडद्याजवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बसून घ्या तिथे. ठीक आहे, ओके. आता मात्र 4 धावांचा फटका, 4 धावांची मोहर विशालच्या माध्यमातून केली गेली आणि तिथे मात्र सागरच्या माध्यमातून चूक होते. सागरच्या हातातून बॉल सुटला जातोय. सागरच्या हातामधून मात्र चौकार सुटला जातोय. आता एक मोठी चूक सागरच्या माध्यमातून केली गेली. आता मात्र सिंगल धाव. आता मात्र पुढचा बॉल, पुढची ओव्हर घेऊन सज्ज होते तो प्रसाद. आता मात्र धावसंख्या मात्र चांगली उभारली गेली विशालच्या माध्यमातून. स्वीपसाठी तयार होता विशाल. आणि आमचे मित्र प्रथमेशच्या खात्यामध्ये एक सोपा झेल. पुढचा बॉल, यावेळेस देखील चांगला फटका आहे परंतु डॉट बॉल.
आता मात्र धावाची संधी होती पण संधी हुकते. आता मात्र धाव फलक मात्र एकने पुन्हा वाढणार. धावसंख्या घेऊन पोहोचते ती. चोवीस. पुढचा बॉल प्रसादच्या माध्यमातून. यावेळेस मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉल. पुढचा बॉल सज्ज होतो प्रसाद. काय शॉट आहे. व्हॉट अन इम्प्रोवायझिंग शॉट. चांगली बॅटिंग विशालच्या माध्यमातून. आजच्या या मॅच मधील दुसरा चौकार. काय स्ट्रोक खेळला गेलाय. धावसंख्या होते ती 28. आता मात्र धाव फलक वेगाने वाढणार आहे. वेगाने वाढतंय. स्वीपचा फटका. सेन्सिबल क्रिकेट विशालच्या माध्यमातून. आता मात्र धाव फलकावरती धावा लागल्यात. धावसंख्या मात्र आता धावून पोहोचते 29. आजच्या विकेट मध्ये धावा थांबाव्या लागल्या होत्या परंतु आता मात्र जवळपास 14 धावा जमवल्यात आजच्या विकेटवर. त्यातील 2 चौकार 2 टुडी अशा माध्यमामध्ये आता धावसंख्या होती ती 29. 29 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मात्र सागर सज्ज होतोय. सागरच्या हातातून देखील एक चौकार सुटला गेला. एक बाउंड्री सुटली गेली. तर मात्र पुढचा बॉल. पुढची विकेट. यावेळेस मात्र चांगला बॉल आहे. बॉल पूर्ण आतल्या दिशेने वळण घेतोय आणि या इथे मात्र एक चांगला प्रयत्न परंतु रिव्ह्यू घेतला गेलाय. रनआउटसाठी इथे मात्र थर्ड अंपायर घेतला गेलाय. रनआउटची संधी इथे मात्र पाहणार आहोत. नॉट आउट.
तर शेवटचा बॉल या 7व्या षटकामधील शेवटचा चेंडू आता सज्ज होतोय. डॉट बॉल. ओव्हर संपते. 7 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते ती 32. आता म्हणतात शेवटची ओव्हर. शेवटची ओव्हर या प्री क्वालिफायर 2 मधील. पंकज पंकज अजय पाटील अजय पाटील तिथलं ते हे वडा ते बॅरिगेट तिथं पाईप एक होती तिथं आत. तर मात्र या पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली गेली. शेवटच्या ओव्हरमधील विशाल बनकरच्या पहिल्या बॉलवरती ते मात्र सिंगल घेतली जाते आणि या सिंगलने मात्र आता धावफलक एक ते वाढणार आहे. धावसंख्या होती ती 33. 33 धावा. आता मात्र फुटचा बॉल. ते मात्र पुन्हा एक चांगला प्रयत्न परंतु 2 धावांसाठी बॉल जाईल प्रसादच्या माध्यमातून. आता मात्र थोडासा दबाव झेलला जातोय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग इथे मध्ये दीपक यांच्या माध्यमातून. लेग ब्रेक. यावेळेस विकेट विकेट आणि विकेट येते. तर मात्र धावसंख्या अडकली आहे 35 वरती 5. 35. 35 वरती 5 गडी आता बाद झालेत. आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. तर मात्र या बॉलवरती 2 धावा घेतल्या जातील. 2 धावांनी मात्र इथे आम्ही त्यांच्या बॅटमधून 2 धाव्यांची मोहर उंटवली गेली आहे. आता पुढचा बॉल. आता देखील चांगला फटका आहे. वॉट स्ट्रोक. काय बॅटिंग आहे. धावसंख्या होते 38. 39 टू विन. मागील सामना देखील 39 धावांवर विजयी झाला. दत्तनगर आता देखील 39 धावांवर थांबवले गेले. पाहूया आता मात्र चेसिंग केलं जाईल का सक्सेसफुली.
तर सुरुवात होते आता मात्र प्रफुल्ल व दीपकच्या माध्यमातून. तर मात्र फुटचा बॉल. नॉट आउट इथे मात्र आता मात्र पंचांनी घोषित केले गेले अंपायरच्या माध्यमातून. आता मात्र सिंगल रन 10 येते आहे. 2 धावा 2 चेंडूवरती 2 धावा. फुटचा बॉल सज्ज होईल तो प्रफुल्ल. यावेळेस देखील तिसऱ्या बॉल सिंगल खेळली जाते. 3 धावाने मात्र धावफलक 3 ने वाढते. 3 बॉलवरती 3 धावा. फुटचा बॉल सज्ज होईल दीपक. यावेळेस मात्र पुन्हा सिंगल घेतली जाते. 4 रन 4 बॉल 4 धावा काढल्या गेलेत. आता मात्र पुन्हा सिंगल. सिंगल धाव. दोन धावा या बॉलवरती 2D मध्ये जाते बॉल. 2D डिक्लेअर 2 डिक्लेअर मध्ये धावा. यानंतरचा किड्सचा फायनल सामना असणार आहे. सॉफ्टेक्स टायगर्स आणि धामणी सुपर किंग्स दोन्ही कॅप्टननी टॉससाठी स्टेजवर यायचं आहे. सॉफ्टेक्स टायगर्स आणि धामणी सुपर किंग्स दोन्ही कॅप्टन. तर फुटचा बॉल पुन्हा सज्ज होईल तो अजय. सेकंड ओव्हर प्रफुल्लच्या माध्यमातून आता मात्र हाताळला जाईल. आता मात्र सिंगल धाव घेतली जाते. या सिंगलने मात्र आता धावफलक 1 ने पुढे जाईल. काय स्ट्रोक आहे. वॉट अ स्ट्रोक. प्रत्येक बॉलवरती सिंगल सिंगल आणि सिंगल काढली जाते आणि या सिंगलने मात्र धावसंख्या अजून पोहोचते ती 10.
यावेळेस एक मोठा फटका, तिथे फिल्डिंग चांगली होतीये. प्रफुल्लच्या माध्यमातून चांगली सिंगल घेतली जाईल. या सिंगलने मात्र धावसंख्या होते ती 11. 3 बॉलमध्ये 3 सिंगल केले गेले अजयच्या विरोधामध्ये. आता चौथा बॉल अजयचा, सामना करतो दीपक. ते मात्र पंचामत शहानिशा करतील या बॉलवरती. विकेट आहे का नॉटवरती. थोडासा क्लोज कॉल असल्यामुळे थोडासा वेळ घेतला जातो दोन्ही पंचांच्या माध्यमातून, कारण महत्त्वाची विकेट आहे. दीपकची विकेट पणाला लागली आहे. नॉट आउट. नॉट आउट दिला गेलाय. बॉल पायावरती अजून विकेट किपरच्या हातामध्ये दिला गेलाय. हाताला ठीक आहे, कोपऱ्याला लागून गेला तर मात्र नॉट आउट घोषित केले गेले. क्लोज कॉल होता त्यावेळी मात्र पंचांनी शहानिशा करून मात्र निर्णय दिला गेलाय. आता मात्र पुढचा बॉल पुन्हा सज्ज होईल, तो अजय दीपकच्या माध्यमातून. यावेळेस मात्र डॉट बॉल आणि डॉट बॉल येतोय. आता मात्र पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल तो अजय. यावेळेस देखील काय बॉल आहे. व्हॉट अ कमबॅक फ्रॉम अजय. आता मात्र ओव्हरची सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होईल. धावसंख्या होईल ती 11. 11 रन्स फ्रॉम 2 ओव्हर्स, 0 लॉस. सॉफ्टेक टायगर्सनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. सॉफ्टेक टायगर्स नेक्स्ट मॅच. 28 टू विन, 28 रन्स टू विन फ्रॉम 36 बॉल. 6 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. धावा कराव्या लागतील त्या फक्त आणि फक्त 28. सामना सोपा आहे, परंतु या फॉर्मॅटचं एक वैशिष्ट्य आहे. या फॉर्मॅटमध्ये या धावा नक्कीच प्रेशरायझर सिच्युएशनमध्ये असतात.
सिंगल धाव या बॉलवरती मात्र घेतली जाते आहे आणि नॉन स्ट्राईकला जो बॅट्समॅन त्याला मात्र संधी दिली जाते दीपकला स्ट्राईकवरती आणण्याची. दीपक मात्र सज्ज होतो स्ट्राईकवरती. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा व्हाईटचा इशारा. या व्हाईटने मात्र बॉल आतमध्ये येतोय. आता सिंगल धावेसाठी मात्र 1 डिग्रीमध्ये बॉल जाईल. सिंगल धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 14. समालोचन कक्षाला दिलेली सलामी आहे ती मात्र सिंगल धावेने धावफलक पुढे जाणार आहे. तो मात्र पुढचा बॉल पुन्हा सिंगल घेतली जाते. या सिंगलने धावसंख्या मात्र पुन्हा 1 ने वाढेल. 15. यावेळेस देखील काय स्ट्रोक आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. 2 धावा. 2D 2 डिक्लेअर. दीपक शाह आणि प्रफुल्लच्या माध्यमातून चांगली खेळी केली जाते आहे. एक चांगली पार्टनरशिप इथे मात्र सज्ज केली जाते. आता मात्र सर्व खेळाडू दबावाखाली दिसत आहेत. ब्ल्यू जर्सी मधील 17 फर्नोलास त्यावेळेस मात्र स्वीप करायचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येईल. या डॉट बॉलने मात्र आता धावसंख्या होते ती 17 चेंडू 17 धावा. प्रत्येक बॉलवरती सिंगल. डॉट बॉल. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आहे ती 17. आता मात्र 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा कराव्या लागतील त्या 22. 30 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. आता नवीन बॉलर संभवता अनिकेत येतोय जर्सी नंबर 93. तर यानंतरचा सामना आहे तो जे आमचे लहान खेळाडू किड्स त्यांचा मात्र आता महाअंतिम 16 महाअंतिम मुकाबला या मॅच नंतर खेळला जाईल. त्यानंतर लेडीज अँड गर्ल्स आणि त्यानंतर मात्र जेंट्सचे जे सामने आहेत उर्वरित राहिलेले ते मात्र पूर्ण केले जातील. आज मात्र या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. यावेळेस देखील चांगला फटका आहे. ते मात्र लेट कट पॉइंटला फटका खेळला गेला आणि सिंगल येईल. या सिंगलने मात्र धावसंख्या पुढे जाईल. पुन्हा सिंगल. प्रत्येक बॉलवरती लेट कट आणि लेट कट. प्रत्येक बॉलवरती सिंगल आणि सिंगल घेण्याचा प्रयत्न दीपक व प्रफुल्लच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या होऊन पोहोचली ती 19. आता पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगला फटका आहे. तिथे मात्र यश आहे आणि यशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग केली गेली आहे. आता डॉट बॉल येईल. डॉट बॉलने पुन्हा अनिकेतसाठी सज्ज होईल तो दीपक. स्वीप मारचा प्रयत्न परंतु पुन्हा डॉट होतोय. दीपक पुन्हा विकेटच्या मागे मारचा प्रयत्न केला गेला परंतु डॉट बॉल. आता पुढचा बॉल अनिकेतचा सज्ज होईल तो दीपक. यावेळेस एक चांगला प्रयत्न परंतु बॉल सुटतोय. चांगला प्रयत्न केला गेला होता. नक्कीच त्या प्रयत्नासाठी मात्र दाद दिली जाते. थोडासा मात्र पमवानाच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला. आता मात्र 1-2 टप्पे खाऊन बॉल जाते. 2 डिक्लेअर मध्ये धावसंख्या होते ती 21-23. शेवटचा बॉल काउंट नव्हता केला. धावसंख्या तर 23. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. आता मात्र 4 ओव्हरमध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता आहे. तर महत्वाचा आणि निर्णायक षटक घेऊन मात्र आता सज्ज होतोय तो अजय पाटील.
राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल तो अजय पाटील धामणी एंड कडून. तर मात्र एक निर्णायक सामना या स्पर्धेमधला येऊन पोहोचला. एक मोठा संघ, बलाढ्य संघ माधवनगर वर्सेस विश्रामबाग, या दोन संघांच्या दरम्यान आपण ही लढत पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये ब्लॅक जर्सी माधवनगर, ब्ल्यू जर्सी विश्रामबाग. पुढची ओव्हर अजय पाटील टू दीपक बनकर. अजय पाटील वरती आता मात्र हल्ला चढवला गेलाय. पहिल्याच बॉलवरती चौकाराने मॅच मात्र जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. माधवनगर संघ देखील या स्पर्धेमध्ये शांत आणि कोल्ड माइंडने गेम करतोय. एक जायंट किलर ठरणार आहे नक्कीच. या स्पर्धेमध्ये एक जायंट किलर संघ म्हणून माधवनगर ओळखलं जाते. मोठ्या संघाला पराभूत करून संघ इथेपर्यंत पोहोचलाय. तर मात्र पल्लू स्कूप, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, सिंगल रन. आता मात्र विश्रामबागचे सर्व समर्थक थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण की मॅच मात्र हातातून थोडीशी लांब जाते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही केव्हा कधी काही घडू शकतं. एक विकेट चांगली या मॅचमध्ये आपल्याला पुन्हा कमबॅक करून देऊ शकते, परंतु विकेट येत नाही आहेत. प्रत्येक बॉलवरती धावा जात आहेत. बॉल मात्र थोडा मैदानाच्या बाहेर भिरकावून दिला गेला, त्यामुळे थोडासा मॅचमध्ये व्यत्यय येतोय. तर मात्र थोडासा जुना बॉल किंवा दिला जाईल. आमचे कमिटी मेंबर्स, हा बॉल आलाय, थँक्यू. जे कोणी आमचे कमिटीचे मेंबर्स किंवा खेळाडू मित्र आहेत त्यांच्याकडून मात्र बॉल परत मैदानामध्ये आणला गेलाय. आता पुन्हा मॅचला सुरुवात होईल. आता मात्र पाठलागाला सुरुवात होईल. फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. काय बॅटिंग आहे. प्रत्येकाने प्रत्येक बॉलवरती मात्र सिंगलचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच एक चांगली टीम गेमचा प्रयत्न इथे मात्र माधवनगरच्या माध्यमातून दाखवला जातोय. ओपनिंग पेअर मात्र ही मॅच संपवण्याच्या प्रयत्नामध्ये दिसते. यावेळेस मात्र बॉल पडण्याच्या आधीच मन बनवलं होतं की त्या दिशेला मी फटका खेळेन. स्वीपचा फटका मात्र फसतोय. फुटचा बॉल. यावेळेस पमवांना कॅच पूर्ण केला जाईल. पहिली विकेट अजयच्या खात्यामध्ये. जर्सी नंबर 1. विकेटच्या मागून चांगला प्रयत्न, झेल टिपला गेलाय. आता मात्र अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 11 10 का? ठीक आहे, 10. अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही या बॉल नंतर 3 ओव्हर बाकी आहेत. धावा करायचा फक्त 10. मात्र दीपक व प्रफुल्लने मात्र सामना थोडासा लांब घेऊन गेलाय. विश्रामबागच्या यावेळेस मात्र डॉट बॉल, सागरच्या माध्यमातून डॉट बॉल हाताळला जातोय आणि ओव्हर संपते. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा करायला लागतील त्या 10. 3 ओव्हरमध्ये 10 रनची आवश्यकता. सागर व प्रफुल्ल सज्ज होत आहेत. आता मात्र थोडंसं मॅचमध्ये रंगत येते, कारण की दीपकची विकेट मात्र आता गेली आहे. आता सागर सज्ज होतो दीपकच्या जागेवरती. प्रफुल्ल मात्र सेट आहे.
सलामीला बॅट्समन. आता मात्र सज्ज होईल तो पुन्हा यश. संघाचं 6वं वैयक्तिक, पर्सनली दुसरी ओव्हर. यावेळेस देखील फटका चांगला आहे, तिथे सिंगलचा प्रयत्न केला जाईल. पंकज तिथे फिल्डिंग चांगली करतोय परंतु सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. आता मात्र सागर स्ट्राईक वरती येतोय पुन्हा एकदा. सामना करेल तो यश याचा. आता मात्र अजयच्या माध्यमातून थोडीशी फिल्डिंग चेंज केली जाते. फुटचा बॉल. कॅच सुटला गेलाय. चांगला प्रयत्न होता परंतु झेल सुटतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये एक बॉल वेगाने आला परंतु यशच्या माध्यमातून मात्र झेल सुटला गेला. आता मात्र पुन्हा पुढचा बॉल घेऊन सज्ज होतोय तो. पुढचा बॉल यशचा. यावेळेस देखील डॉट बॉल. काय बॉलिंग आहे, वा ग्रेट कमबॅक. चांगली बॉलिंग पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. आता मात्र जखडून ठेवलंय. पुढचा बॉल अजूनही यावेळेस मात्र काय स्ट्रोक आहे सागरच्या बॅट मधून. चौकार येईल. आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उचलला गेलाय. पुरेपूर फायदा आणि 4 धावांची मोहर उमटवली गेली. आता मात्र फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस देखील 2 धावा. चांगला फटका आहे. आता मात्र फक्त 3 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये विजय मिळवण्यासाठी. 3 रन. पुन्हा 2 धावा. स्कोर बरोबरीत इक्वल. दोन्ही संघ एकाच नावेत सवार. तर फक्त 1 रन विजयासाठी. 12 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. 12 बॉल 1 रन. आता मात्र सामना हातातून निसटला जातोय. विजय विजय आणि विजय. तर बॅड लक विश्रामबाग. नेक्स्ट इयर साठी आपल्याला शुभेच्छा असणार आहेत. सागर एक अनाउन्समेंट होती